दुखी मन मेरे सुन मेरा कहना, जहाँ नहीं चैना वहाँ नहीं रहना। दुखी मन मेरे सुन मेरा कहना, जहाँ नहीं चैना वहाँ नहीं रहना। दुखी मन मेरे। तू ध्यानी जरा ठे. बघला हे असं असतं. मी खूप दिवसाने गावात गेले म्हटलं काहीतरी व्यवस्थित चालला सगळा, काहीतरी सगळेजण काहीतरी व्यवस्थित करतात. पण काय नाही, सगळेजण आपापल्या मार्ग म्हणजे काय, मी एक फक्त बघितलंय हे काय करतात. मी भावांची गोष्ट सांगते. त्यांका विचारलं असं कसा चालला, कशात चालला, कशा करतात. एक कोण उत्तर देऊ तयार नाही. बरं विचारूचा तर म्हणतात भांडणं करता. पण हे तुमच्या चांगल्यासाठी आपण काहीतरी विचारतो ना, मला सहन होऊ नाही. मग मी काय केलं, एका भाव विचारलाय, बाबा लग्न कधी करतोस, मुलगी बघ आणि लग्न कर. किंवा ते मुलगी बघतात घरातले, त्यांना सपोर्ट कर, लग्न कर. तरी मग इतक्या सांगल्यान समजलं. म्हटलं किती संसार असून उद्ध्वस्त घालवतला का, तू का संसार करूचो नाही काय. संसार करणं तू असो एकटो किती दिवस राहतलं. बरं तू काय करतं काय तू मोठं बिझनेसमॅन, तुझं दुकान आहे, तू ऐशारामात राहतं, काय करतं, कोणाच्या जीवावर उडतं. तू कर ना, स्वतः संसार कर, आई वडिलांची इच्छा पूर्ण कर. काही न बोलता वाटेल झाला, ठीक आहे सगळं झालं. अरे तुमची वया झाली, तुमची वय असा तर कधी लग्न करतात तुम्ही, इतकोच माझं म्हणण्याचा उद्देश असता. दुसरा भाव विचारलाय, बाबा काय लग्न कधी करतो. मोठ्याचं झाल्याशिवाय मी कसं करू. ठीक आहे तू वाटेल लागलो. दुसरं येईल, बाबा तुझं लग्न कधी आहे, आवडतल्या तुझ्यापेक्षा लहान पोरांची लग्न झालीत, तुझं लग्न कधी आहे. माका लग्नाची गरज नाही, मी असे तो ठीक आहे. ओके म्हटलं ठीक आहे ओके. तिसरं विचारलं, लग्नाचा काय, मान हलयत, हात हलयत, पुढे गेलो. ठीक आहे. आणखी दुसऱ्या काकांच्या मुला विचारलंय, भाऊ तू लग्नाचं काय, बघूया आता यावर्षी करतलं काहीतरी बघतोय. काय तू बघलं का काय खय काय असा काय नाही, खय नाया म्हणायला लागलो, खय नाया बघूया. अरे पण तुम्ही एवढे सुंदर, एवढे हँडसम, एवढे सगळं धड दाकड असा, पण तुमची लग्न किती म्हणत नाही. हे बघा म्हटलं एकच सांगले त्यांना, तुमचा व्यवसाय तुम्ही सांभाळा, तुमचे कामधंदे तुम्ही सांभाळा, सगळं ओके. त्याच्यावर काहीतरी आईवडिलांची इच्छा पूर्ण करा. अरे आम्ही नाही करू शकलो, मग तुम्ही तरी करा. आम्ही केली, आमच्याकडे पुण्याई असा आईवडिलांची, तुम्ही तुमच्याकडे पण पुण्याई असा आईवडिलांची, पण काहीतरी करा ना. कशा उगाच एवढे धडधाकट वाढलात तुम्ही, काय उपयोग आहे. तुमका एक मुलगी नाही भेटू शकणार, काय उपयोग आहे. म्हटलं वावरणारे, तुमच्या आजूबाजू फिरणारे, फक्त राजकारणाशी फक्त निवडणूक इल्यानंतर फक्त जवळ असतं. त्यांच्याकडे उद्या 10 पैसे मागितल्यावर, 1 रुपये मागितल्यावर, 2 रुपये मागितल्यावर, 10,000 रुपये मागितल्यावर कोणी देऊचं नाही. कारण सांगितलं, तुमचं आयुष्य तुम्ही जगा ना. कशा ह्याच्या पाठून त्याच्या पाठून नाचत राहतात, मोठे मोठे हुशारकी करतात. नको ना करू. तितक्यात मी देवळाकडे गेलोय तर भरपूर माणसं बसलेली होती. नारळ ठेवलंय आणि म्हटलं कोणतरी पुजारी असतो, गाराणा घालू आहे ना.
बाहेर गेले तर 4-5 जण बसलेले होते. त्यातले एकाचे म्हटलं चाकरी कोणाची हा? हो आमची जा. तो होतो पांढऱ्या केसाचो, पांढऱ्या दाढीचो, पांढऱ्या मिशीचो. रविवारचा दिवस होतो. म्हटलं चला जरा गारणा घाला म्हटलं गारणा घाल. थांबा आत्ताच नैवेद्य दाखवला. भाव येता. म्हटलं चाकरी तुमची आहे ना, भाव घ्या तुम्ही गारणा घाला ना. नाही मी पुढे गेलोय आणि पुढे त्या काही विचारत गेलंय. म्हटलं दादा म्हटलं तुम्ही घाला ना गारणा. म्हटलं माका जाऊचा. म्हटलं वाजले बघा किती, 3 वाजले. नाही तो भाव आत्ता म्हटलं हे का गेलो म्हटलं नैवेद्य देऊन आत्ताच गेलो. तू येतो तो गारणा. हो पण तुम्ही त्यांचे भाव ना, तुमचीच चाकरी, तुम्ही पुजारी ना, तुम्ही घाला ना गारणा. नाही गेलोय तो ह्यो तोंडाक वास. म्हणजे चाकरीच्या दिवशी पण हे दारू पितात. पण किती नाही गारणा घालू, किती ना देवळात येऊ. फक्त लोकांका दाखव फक्त की आम्ही पुजारी असू, आम्ही दारू नाही पिलो, आम्ही ह्या देवाचे खूप मानकरी असू. इथं दाखवतात तुम्ही. माझा म्हणण्याचा उद्देश काय, तुमका गारणा घालूक बोलवला ना, गारणा घालूक बोलवलं तुम्ही जा ना. कारण किती भाव येतो तो नंतर घालतो रे, ह्या किती वया अशी. हे जे पुजारी आहेत, हे जे मानकरी आहेत, काही उपयोगाचे नाही. दारू पिऊन फक्त बसलेले असतं तिकडे नाही, चांडा चौकशी करत असते. काय फरक पडतं त्यांना. सण उत्सव इलो काय फक्त ह्याची त्याची नालस्ती करायची. ह्यो बदनाम तो बदनाम हे का करायचं आणि बस मोकळा व्हायचं. कशा वया. त्याच्यापेक्षा मी म्हणते चांगले कशा एकामेकाचे पाय खेचतात. अरे तुम्ही तिकडेच असाल ते काय विचारलं, मग तुम्ही काय करतायत. म्हटलं मी काय नाही करताय. म्हटलं काय आज आयुष्यभर काय करू ना. नाही केलंय मी. मग काय केलंय, एक गाडी घेतलेलं आहे म्हणतात. गाडी घेतलेलं आहे, ती गाडी विकलंय. मग दुसरी गाडी घेतलंय. कसली. म्हटलं पहिलं टेम्पो घेतलं, मग रिक्षा घेतलं, हे सगळं करी होतंय मी. मग काय झाला. म्हणाला त्याचं यश नाही. म्हटलं कसे यश येतले, तुम्ही तर असे दारू पिऊन तर देवळाकडे बसायला लागला आणि येणाऱ्या भक्तांची ते सेवा नाही करू शकला तर काय उपयोग. असं रविवार तुम्ही भाव येतो असं म्हणता, ठीक आहे नो प्रॉब्लेम, काही गोष्ट नाही. पण तुम्ही आजपर्यंत जे धंदे केला, जे तुम्ही टेम्पो चालवला, तुम्ही रिक्षा चालवला, तुम्ही यश खालच्या वाडीत राहतोय. अच्छा हो. म्हटलं काय स्वतःचं घर. हो म्हटलं आत्ताच बांधलं म्हणून सांगलो. अच्छा बरोबर, म्हणजे तुझा बराच चालला. नाही लोनवर बांधलंय. लोनवर म्हणजे किती पुशार केलं. लोन केलं आणि घर बांधलं. लोन करून तू घर बांधलं आणि तू देवाचं मानकरी आहे. देव तुका सुख देणार ना. अरे त्याची बोलण्याची वार्ता, मग ती हिस्ट्री निर्माण झाली, एक इतिहास निर्माण झाला. तू नको ते गोष्टी सांगू लागले. हे कोणाक नको गोष्टी सांगू लागले. तुझं इयत्ता किती शिकलं तसं तू वाग, तसं तू बोल. फक्त पांढरे केस झाले, पांढरी मिशी झाली, पांढरी दाढी येली म्हणजे तू मोठं नाही. म्हणण्याचा उद्देश एवढाच आहे की माणसानं आपली लाल कधीच करू. मी सरळ बोलतो की त्या आयुष्य कधी जगतं फक्त दुसऱ्यांच्या मैताला जाऊन. फक्त तो बरं होतो, अरे तो बरा होता रे, अरे ते बरे होते रे, ते त्या ती हे ते व्याकरण तुम्ही नको मांडू. आजकाल ती परिस्थिती नाही. आजकाल तुमची इमेज समजते. तुम्ही काय करता, तुम्ही काय करता हे तुमच्याकडे बघा आणि नंतर सांगा तुम्ही काय करता. नंतर हुशारके मारा. लोकांच्या जीवावर उडा, लोकांचं पैसो घेऊन मौज मजा करणं आणि लोकांच्या जीवावर धमकी देणं आणि लोकांच्या जीवावरती अंगावर येणं टाळा. आजकाल ह्यो माणूस असं रवाग नाही. माणूसच मोठं झालं, माणसाडेच बुद्धी होती आणि बुद्धीने जो माणूस मोठं होता ना तो श्रेष्ठ. कमीपणा घ्या, मोठेपणा करू नका. आयुष्यात तुमका अनेक माणसं भेटते पण शेवटपर्यंत साथ देणार ही ठराविक माणसाच असते. लक्षात दुखी मन मेरे सुन मेरा कहना,
जहाँ नहीं चैना वहाँ नहीं रहना, दुखी मन मेरे